आजकाल लग्न म्हणजे सौदा झाला आहे, एक प्रकारचा धंदा झालेला आहे आणि प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. आता याच्यामध्ये मुलींच्या लग्नाबद्दल त्यांना तर म्हणजे विचारूच नका, पण त्या मुलींच्या ज्या अपेक्षा असतात ना, त्या अपेक्षांपेक्षा त्यांच्या आईवडिलांच्या आणि घरच्यांच्या अपेक्षा जास्त आहेत. म्हणजे मुलींच्या अपेक्षा बाबा आपल्याला एक चांगला जोडीदार मिळावा, चांगला जीवनसाथी मिळावा, पण त्याच्यापेक्षा तिच्या वडिलांच्या अपेक्षा मात्र नको त्याच्यापेक्षा जास्त वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे अनेकांची लग्न जुळत नाहीत, जुळली तरी ती मोडून जातात, नाहीतर मग यांचं वय उलटून गेलं तरी लग्न होत नाही आणि मग बऱ्याच वेळा मुलं जी आहेत ती पळून जातात, नाहीतर मग काहीतरी अघटित घटना घडते आणि अशाच पद्धतीची एक घटना आज आपण बघणार आहोत. आता या घटनेमध्ये शेवट जो आहे तो अत्यंत चांगला झालेला होता. एका सुखी संसाराला सुरुवात झालेली होती, म्हणजे होणार होती आणि सगळं काही आनंदाने, सगळं काही सुखामध्ये होणार होतं. पण मुलीच्या वडिलांना आणि काकांना त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा त्यांच्या वाढायला लागल्या आणि याच्यामधूनच जे घडलं त्याचा आपण विचारही करू शकत नाही. तेच बघणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे जालन्याला. जालना तालुका आहे त्या ठिकाणचं, म्हणजे जालना जिल्हा आहे त्याच्यामधला जालना तालुका आहे, त्या ठिकाणचं पीर पिंपळगाव नावाचं गाव आहे. आता या गावामध्ये संतोष भाऊराव सरोदे आणि नामदेव भाऊराव सरोदे हे दोघं भाऊ राहत आहेत. आता यांच्याकडे शेती आहे, पोल्ट्री फार्म आहे, बागायतदार आहेत, सगळं म्हणजे त्यांचं अगदी मस्त चाललेलं आहे. महिन्याला त्यांचे चांगले पैसे त्यांना मिळत आहेत, धनधान्य आहे, संतती आहे, संपत्ती आहे, सगळं अगदी मनाप्रमाणे आहे आणि अत्यंत कष्टाळू अशा पद्धतीचा हा परिवार आहे. सुखी आहे, आनंदी आहे, समाधान आहे, असं हे सगळं गावामधलं एक प्रस्थ आहे. आता या परिवारामध्ये संतोष भाऊराव सरोदे यांची एक मुलगी आहे, तिचं नाव आहे सूर्यकला उर्फ सुरेखा. हिचं वय साधारणपणे 17च्या आसपासचं आहे आणि ही घरापासून साधारण 4-5 किलोमीटर अंतरावरती एक कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये ती 11वीमध्ये शिक्षण घेते आहे. आता याच गावामध्ये, याच परिसरामध्ये सुरेखा हिची चुलत आत्या राहते, म्हणजे त्यांचा परिवार राहतो आहे आणि या चुलत आत्याचा मुलगा आहे. तो मुलगासुद्धा त्याच वयाचा आहे आणि त्याचीसुद्धा शेती आहे आणि त्याचबरोबर तो डीजेचं काम पाहतो आहे. तर आता हा तरुण आणि ही तरुणी हे दोघंही आता अगदी जवळचे आहेत, पाहुणे आहेत आणि त्यामुळे मग त्यांची म्हणजे येणं जाणं आहे आणि त्यांचं एकमेकांशी बोलाचाली होते आहे आणि याच्यामधूनच यांची मैत्री वाढलेली आहे आणि ही म्हणजे मामाची मुलगी आणि आत्याचा मुलगा अशा पद्धतीचं यांचं हे नातं आहे. आणि हा जो मुलगा आहे त्याची आर्थिक परिस्थितीसुद्धा एक सर्वसामान्य अशा पद्धतीची आहे आणि त्यामुळे यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली आणि यांच्यामध्ये प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली. आता काही काळ या दोघांच्यामधलं प्रेम प्रकरण चाललेलं होतं, पण नंतर हे बाहेर आलं, समोर आलं. आता यावेळेस या गोष्टीला घरच्या लोकांनी विरोध केला, या प्रेम प्रकरणाला विरोध केला आणि आता या दोघांना लग्न करायचं होतं. हे दोघं एकमेकांना सोडू शकत नव्हते आणि त्यामुळे मग यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि नंतर मग हे दोघं 3 दिवस गायब झाले होते. आता हे गायब झाले याची चर्चा सगळीकडे सुरू झालेली होती. आता काही ठिकाणी ते शिर्डीला गेले, काही ठिकाणी असं होतं की बाबा ते इकडे गेले, तिकडे गेले, अशा पद्धतीने ती चर्चा चाललेली होती. पण या काळामध्ये हे दोन्ही परिवार, म्हणजे मुलाचा परिवार आणि मुलीचा परिवार आणि त्यांचे नातेवाईक यांनी अत्यंत सामंजस्याची भूमिका स्वीकारली आणि म्हणजे मुलांचं जर एकमेकांवरती प्रेम आहे, दोघंही मुलं एकमेकांच्या नात्यामधली आहेत आणि आत्याचा मुलगा आणि मामाची मुलगी आता या नात्यामध्ये आपल्याकडे लग्न होतात. शिवाय मुलगासुद्धा चांगला आहे, मुलगासुद्धा कमवता आहे, शेतीवाडी आहे आणि जातीपाती वगैरे सगळं एकच आहे आणि यामुळे हे लग्न करायला काहीच हरकत नाही आहे असं जाणकार मंडळींना वाटत होतं आणि म्हणून मग या मंडळींनी मध्यस्थी केली, दोन्ही परिवाराला समजावलं आणि दोन्ही परिवार समजले आणि या दोघांच्याही लग्नाला त्यांनी परवानगी दिली आणि तात्काळ त्या प्रेमींना कळवण्यात आलं की बाबा तुमच्या लग्नाला परवानगी आहे आणि त्या ठिकाणी ते आजूबाजूच्याच परिसरामध्ये जालन्याला कुठंतरी होते आणि मग ते तात्काळ दोन्ही प्रेमी त्या गावामध्ये हजर झाले आणि आता आपलं लग्न होईल, आपला सुखानं संसार होईल, आपल्या जीवनाला, नव्या जीवनाला सुरुवात होईल असं या दोघाही म्हणजे प्रियकर प्रेयसीला वाटत होतं, त्यांची तशी अपेक्षा होती आणि त्याप्रमाणे मग आता दोन्ही परिवारामध्ये धावपळ सुरू झाली, कारण यांचं लग्न करायचं होतं आणि अगदी कमी वेळामध्ये, कमी लोकांच्या साक्षीनं मंदिरामध्ये हे लग्न लावायचं होतं. तारीख आहे 13 डिसेंबर 2022. आता या दिवशी हे लग्न होणार होतं. आता मंदिरामध्ये लग्नाची तयारी वगैरे चाललेली होती. सगळा म्हणजे दोन्ही परिवार किंवा त्यांची जी जवळची मंडळी आहेत ती मंडळी त्या ठिकाणी जमलेली. नवरी खुश होती, नवरा खुश होता, सगळं काही मनाप्रमाणे अगदी चाललेलं होतं, मनाप्रमाणे जोडीदार मिळालेला होता. पण या आनंदावरती अचानकपणे विरजण पडलं. मुलीचे वडील आणि काका
यांच्या अपेक्षा होत्या की आमच्या लेकराच्या म्हणजे मुलीच्या नावावरती 1 एकर जमीन तुम्ही करून द्यावी। आता यावरून मग वादाला सुरुवात झाली। आता यामध्ये खडाजंगी सुरू झाली, मुलीच्या नावावरती लग्न व्हायच्या अगोदरच 1 एकर जमीन कशी काय करणार। मग पुढं आता हे 1 एकर 1 एकर 1 एकर करता करता मग पुढं अर्धा एकरवरती हा विषय आला आणि यांनी सांगितलं की आम्हाला अर्धा एकर जमीन मुलीच्या नावावरती करून पाहिजे आणि तरच मग मुलगी लग्नाला तयार होईल। म्हणजे याचं अशा पद्धतीची भूमिका त्या वडिलांनी आणि काकांनी घेतलेली आहे। आता एकतर अगोदरच ते जमीन नावावरती करणार कसं, यांचं म्हणणं होतं की अगोदर नावावरती करा आणि नंतरच मग आम्ही हार टाकू अशा पद्धतीने। आता हे काही यांना शक्य नव्हतं। आता एका बाजूला मुलीच्या लोकांचं म्हणणं असं होतं की जमीन नामावर करा, रजिस्ट्री करा, काय ते बॉन्ड वगैरे बाकीच्या गोष्टी, मग हार टाकायचा। आणि इकडं मात्र ह्यांचं म्हणणं होतं की लग्न होऊ द्या, त्यानंतर आपण काय असेल ते करूया। आणि यामुळे मग यांच्यामध्ये वाद झाला आणि मग त्या बापानं आणि काकानं हे लग्न मोडलं आणि आपल्या मुलीला भर लग्नामधून त्या वातावरणामधून तिला घरी घेऊन आले। आता आपल्या संसाराचं स्वप्न जे आहे ते भंगलेलं आहे। नवरा नवरी यांना या ठिकाणी काही सुचत नाही आहे आणि सगळं काही अगदी जुळून आलेलं होतं, पण या अर्धा एकरमुळे हे लग्न मोडलेलं होतं। आता इकडं त्या मुलीनं आपल्या म्हणजे आता ती घरी आली, घरी आल्यानंतर मग तिनं आपल्या वडिलांना आणि आपल्या काकांना अगदी ठणकावून सांगितलं की मला जमीन नको आहे किंवा मला संपत्ती नको आहे किंवा मला बाकीचं काही पैसा अडका नको आहे, तर माझं त्याच्यावरती प्रेम आहे, त्याचं माझ्यावरती प्रेम आहे आणि सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या आहेत, त्यामुळे मी त्याच्याबरोबरती लग्न करणार आहे। त्यामुळे बाकीच्या गोष्टी आपण बाजूला ठेवूया आणि आपण लग्न उरकून घेऊया। तर असं ती मुलगी आपल्या घरच्यांना सांगत होती आणि ती म्हणत होती की मी त्याच्याबरोबरच लग्न करेल। पण हे सगळं ऐकल्यानंतर मात्र त्या घरच्यांचा रागाचा पारा जो आहे तो अजून चढलेला आहे आणि त्या घरच्या मंडळींनी म्हणजे वडिलांनी आणि काकांनी त्या मुलीला अक्षरशः जनावराप्रमाणे मारहाण केली आणि त्यानंतर जवळच त्यांच्या घराच्या जवळ निंबाचं झाड होतं, त्या झाडाला तिला फाशी दिली, फाशीला लटकवलं आणि त्या मुलीचा जीव घेतला। काही वेळापूर्वी ती नवरी झालेली तरुणी आता मात्र निष्प्राण होऊन पडलेली होती आणि यानंतर काका आणि वडील यांनी म्हणजे या 2 भावांनी त्या ठिकाणी त्यांच्या 2 पोल्ट्री फार्म होत्या, त्याच्यामधली जी मोकळी जागा आहे त्या जागेमध्ये लाकडं रचली, सरण रचलं आणि कोणालाही न कळवता म्हणजे पोलिसांना न कळवता त्या मुलीला जाळून टाकलं आणि अक्षरशः त्या मुलीची राख केली होती। ज्या ठिकाणी फुलं उधळायची होती, ज्या ठिकाणी लग्न होणार होतं, ज्या ठिकाणी नव्या संसाराला सुरुवात होणार होती, त्या ठिकाणी तिच्या आयुष्याची, तिच्या संसाराची, तिच्या विचारांची, तिच्या पूर्ण जीवनाची त्यांनी राख करून टाकली आणि ही राख त्यांनी 2 पिशव्यामध्ये सुद्धा भरलेली आहे। जन्मदात्या बापानं आणि काकानं पहिले मुलीला फाशी दिली आणि नंतर ह्या ठिकाणी मुलीचा मृतदेह देखील जाळण्यात आलेला आहे। पोलिसांना कुठली माहिती न देता परस्पर हे अंत्यसंस्कार देखील करण्यात आलेला आहे। जालना जिल्ह्यातील पिरपंपगाव ह्या ठिकाणी घडलेली घटना आहे। आता हे जे प्रकरण आहे हे प्रकरण त्या गावामध्ये कळलेलं होतं, गावामध्ये कुजबूज चाललेली होती, पण गावामध्ये निवडणुकीची धामधूम होती। पण याच्यामध्ये सुद्धा त्या गावचे पोलीस पाटील आणि इतर जी मंडळी आहेत ती मात्र जागृत होती आणि त्या मंडळींनी या प्रकरणाची सगळी शहानिशा केली आणि चंदनजिरा पोलीस जे आहेत त्यांना कळवण्यात आलेलं आहे। आणि मग पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस गावात पोहोचले, त्यांनी पण चौकशी केली आणि हे सगळं प्रकरण नंतर उघड झालेलं होतं। ही सदर जी घटना ही 13 तारखेची आहे, संध्याकाळी 4 ते 7 या वेळेतली। आम्हाला आमचे जे काय गोपनीय माहिती आहे त्याचबरोबर इतर पोलीस पाटील आणि इतर जे काय खबरी होते यांच्याकडनं आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आमचा स्टाफ त्या ठिकाणी गेला, घटनास्थळाचं सर्व निरीक्षण केलं आणि निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात आलं की सदर त्या ठिकाणी मुलीचा अंत्यविधी केलेला आहे, त्या ठिकाणी राख पडलेली आहे। नंतर मुलीचे वडील चुलता यांना पोलीस स्टाफने विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता मुलीचे वडील आणि चुलते जे आहेत नामदेव भाऊराव सरोदे आणि संतोष भाऊराव सरोदे यांनी तो गुन्हा केल्याचं पोलिसांसमोर कबूल केलेला आहे। सदर गुन्ह्याच्या प्रकरणानं आम्ही आणखी तपास करत असून सध्या दोन्ही आरोपी जे आहेत ते अटक केलेले आहेत आणि पोलिसांनी मग जे संशयित आहेत काका वडील यांना ताब्यात घेतलं होतं। आता त्यांच्यावरती चार्जशीट दाखल होईल, त्यांच्यावरती केस चालेल आणि त्यांना त्यांच्या म्हणजे न्यायालयीन पद्धतीनं जी काही शिक्षा व्हायची ती शिक्षा होईल। पण हे सगळं करून या मंडळींनी काय मिळवलं? एका नव्या मुलीची म्हणजे एका नव्या नवरीची स्वप्न पायदळी तुडवून यांना काय मिळालं? एक संसार सुखानं झाला असता, आनंदाने झाला असता,
तो मोडून यांना काय मिळालं? अर्ध्या एकरासाठी एवढं सगळं मातीमोल झालं, एवढं सगळं करून काय मिळालं? अशा पद्धतीच्या घटना ज्यावेळेस आपण ऐकतो ना, त्यावेळेस वाईट वाटतं आणि काही प्रश्नही निर्माण होतात की ही सगळी मारहाण चालू होती, तिला फार फाशी दिलं जात होतं, तिला जाळून टाकलं जात होतं. असं असताना त्या परिवारातील इतर लोक काय करत होते? आणि आज लोकांना कायद्याची भीती राहिलेली नाही आहे का? आता जी माहिती माध्यमातून समोर आली ती मी तुमच्यासमोर मांडली आणि आपले पत्रकार मित्र राहुल मुळे यांनी मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. आता या सगळ्या गोष्टीचा अजून तपास चाललेला आहे. कदाचित याच्यामधून काही नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आणि तुम्हाला जर या घटनेबद्दलची काही वेगळी माहिती असेल तर ती सुद्धा तुम्ही मला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आता या ठिकाणी चंदनजिरा पोलीस स्टेशनचे जे पोलीस निरीक्षक आहेत रघुनाथ नाचन सर, तर यांनी असं म्हटलं होतं की या प्रकरणामध्ये समाज प्रबोधनाची गरज आहे, कारण अशा पद्धतीच्या घटना पुन्हा घडू नयेत याच्यासाठी या गोष्टी आपल्याला प्रबोधन करण्याची गरज आहे. आणि त्यामुळे आता आपण आपल्या DSDच्या माध्यमातून एक प्रबोधनाचा किंवा या माध्यमातून खारीचा वाटा उचलण्याचं काम करतो आहे. तर आता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो? पहिली गोष्ट, मुलं आणि मुली वयात आल्यावरती आईवडिलांनी त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण व्यवहार केले पाहिजेत, त्यांना समजून घेतलं पाहिजे, त्यांना समजावून सांगितलं पाहिजे आणि आईवडिलांबद्दल आणि मुलांबद्दल एकमेकांच्याबद्दलचा विश्वास जो आहे तो निर्माण झाला पाहिजे. आणि जर अशा पद्धतीने झालं तर अशा घटना घडणार नाहीत. दुसरी गोष्ट, पळून जाणं वगैरे अशा घटना घडण्यापेक्षा घरामध्येच हे विषय जर मांडले आणि जर मध्यम मार्ग काढला तर म्हणजे जशा पद्धतीनं आता हे ज्यातनं काही अघटित घटना घडला त्या घटना घडणार नाहीत. आणि जर समजा असे प्रकरणं समोर आली तर बाबा घरातनं जर त्यातनं मार्ग निघत नसेल तर मग काय मान्यवर मंडळी असतात गावामध्ये, त्यांच्याशी चर्चा करून याच्यातनं मार्ग काढावा किंवा जवळचे जे पोलीस आहेत त्या पोलिसांची मदत घ्यावी. आता आपल्याकडे काय झाले माहिती आहे का, पोलिसांच्याबद्दल समज कमी आणि गैरसमज मात्र जास्त झालेले आहेत. तर ते गैरसमज दूर करा. पोलीस आपले मित्र आहेत, आपले मार्गदर्शक आहेत आणि आपल्याला ते नक्कीच चांगला मार्ग दाखवतील. त्यामुळे त्या पोलिसांना जरी आपण या गोष्टी सांगितल्या, त्यांच्यापर्यंत जरी गेले तरी काही गोष्टी असतात की ज्या बाहेर न येता त्यातून मार्ग काढला जातो आणि अशी अनेक प्रकरणं पोलिसांनी सॉल्व्ह केलेली आहेत. तर याच्यामध्ये जर काय मध्यम मार्ग निघत नसेल तर पोलिसांची सुद्धा तुम्ही मदत घ्या. तिसरी गोष्ट, प्रेम, आकर्षण, किशोरावस्था, लैंगिक ओळख, आपल्या शरीराची ओळख, लैंगिक शिक्षण या ज्या गोष्टी असतात ना, त्या गोष्टी शाळा कॉलेजामध्ये शिकवल्या गेल्या पाहिजेत किंवा त्याबद्दलची माहिती जी आहे त्यासाठी शिबिरं आयोजित करण्यात आली पाहिजेत. आणि याच्यासाठी मग सामाजिक संस्था, पोलीस, राजकीय नेते यांनी जर पुढाकार घेतला तर अशा गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात आणि समाजामध्ये अजून वेगळ्या पद्धतीनं या गोष्टी जर त्यांना कळल्या तर काही गोष्टी, काही अघटित घटना आपण टाळू शकतो. आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.